बंधूंनो, डॉक्टर यशवंत मनोहरांच्या एका ठिकाणी मी कॅसेटमध्ये ऐकलेलं आहे. ते म्हणतात, कळत न कळत जहर जाऊ नये म्हणून, मला ते प्रॉपर शब्द आठवत नाही पण तो आठवण्याचा प्रयत्न करतो. कळत न कळत जहर जाऊ नये म्हणून संगीतकारांनी आणि कवींनी जागरूक असायला पाहिजे. मी बरोबर असेल कदाचित, सर दुरुस्त करतील. सांगायचा मुद्दा असा आहे, सरांना जे आता जनबंधू सर बोलून गेलेत त्यांच्या बोलण्याचा उद्देश तसा नसावा, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये व्यासपीठ हा शब्द आलेला आहे, त्यांनी तो दुरुस्त केलेला आहे. बंधूंनो, आम्ही या विचार या स्टेजला जो नाव दिलेला आहे तो जाणीवपूर्वक दिलेला आहे. बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल विचार मंच हे व्यासपीठ नाही. सरांच्या लक्षात हे चूक आली असावी कदाचित, ती त्यांनी दुरुस्त केली, त्याबद्दल मी आभारी आहे. याचं कारण असं, मी एक मुद्दाम का सांगितलं, वर्षाला एक कार्यक्रम झाला होता. त्या ठिकाणी नागपूरचे एक मोठे ऑफिसर आले होते आणि त्यांनी बोलण्यामध्ये सांगितलं होतं की बाबासाहेब असे म्हणाले होते की मी अस्पृश्य म्हणून जन्मलो, सॉरी हिंदू म्हणून जन्मलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, असं बाबासाहेब म्हणाले होते, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मी त्यांना चिठ्ठी लिहिली होती की बाबासाहेब असे नव्हते म्हणाले, म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की बाबासाहेब अस्पृश्य म्हणून जन्मलो पण अस्पृश्य म्हणून मरणार नाही. मी त्यांना सांगितलं, साहेब चिठ्ठी दिली, बाबासाहेब असे कधीच म्हणाले नाही. बाबासाहेब म्हणाले होते मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, असं म्हटलं होतं. तुम्ही जे सांगता ते कोण्या पुस्तकात लिहिलं ते सांगता का? त्यावेळेस त्यांनी माफी मागितली, लेखी माफी मागितली. माझ्या शेजारी जेव्हा जे बसले लोक होते त्यांनी माझी टर उडवली, लिही म्हणजे, आणि जेव्हा त्यांनी लेखीमध्ये सही करून दिली की माझी चूक झाली, तेव्हा ते चुपचाप झाले. सांगायचा मुद्दा हा की कळत न कळत जहर जाऊ नये, लोकांमध्ये गलत चुकीचे संदेश जाऊ नये, म्हणून आम्ही शब्दाकडे जास्त जागरूक असलं पाहिजे. कारण शब्दांनीच पेटतात घरे दारे, देश आणि माणसे सुद्धा, म्हणून आम्ही शब्दाप्रती सुद्धा जास्त जागरूक असलं पाहिजे. असो, धन्यवाद. मी या ठिकाणी आता पाचारण करीत आहे आयुष्यमान प्राध्यापक दत्तानंद इंगोले. त्यांनी विषयावर मार्गदर्शन करावं. आपली जबाबदारी त्यांनी फिक्स करावी, काल आज आणि उद्या, बाकीचं सांगावं, पण त्यांची जबाबदारी काय आहे साहित्यिकाची हे आपल्या वचनातून इथे येऊ द्यावं, एवढी कळकळीची विनंती आहे. दुःख जिथून नाही निर्माण झालं तिथंच ते नाहीसं कर, असा संपूर्ण जगाला शांती संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध केवळ दलितांचे नाही तर संपूर्ण बहुजनांचे दिग्विजयी नेते, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, क्रांतिबा फुले यांच्या क्रांतिकारी स्मृतींना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. या ठिकाणी या लाखांदूर नावाच्या शहरात आज जे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन 26 जानेवारीला या विशेष तारखेला, ज्याला आपण संविधान दिवस म्हणतो, 26 जानेवारीला या दिवशी संपन्न होत आहे. या अतिशय क्रांतिकारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतातील एक प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कवी, आमचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सर, आत्ताच बोलून गेलेले माझे मित्र डॉक्टर रमेश जनबंधू, या ठिकाणी या विचार मंचावर उपस्थित माझे मित्र नरेन गेडाम, मोरेश मेश्राम, योद्धाई नावाचा सुंदर कविता संग्रह लिहिणारे अजय रामटेके, इथे आत्ताच बसून होते असे स्वागताध्यक्ष डॉक्टर ब्राह्मणकर, माझे मित्र चंद्रशेखर बांबोळे, या कार्यक्रमाचे संयोजक
प्राध्यापक अनिल काणेकर आणि इथे उपस्थित सर्व मित्रांनो, हा जो आज या परिसंवादाचा विषय ठेवलेला आहे की भारतीय नागरिकांमध्ये संवैधानिक नैतिकता रुजवण्यात साहित्यिकांची जबाबदारी, काल, आज आणि उद्या, अतिशय सुंदर विषय आहे. मला आठवतं की आमचे आदरणीय सर समुचित नावाचं एक मासिक चालवायचे, त्रैमासिक चालवायचे. अतिशय सुंदर त्रैमासिक होतं ते. तर सरांनी एक त्याच्यातला अंक खास संविधानाला समर्पित केलेला होता, भारतीय संविधानात यशवंत. आणि सरांनी एक फार सुंदर शब्द त्या ठिकाणी वापरलेला होता. त्या शब्दाची मला इथे आठवण येते मित्रांनो, की संविधान संस्कृती. म्हणजे या देशामध्ये संविधान संस्कृती रुजवणं आवश्यक आहे, की जी संस्कृती या देशामध्ये नाही आहे. आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे, तुमची आणि माझी. केवळ साहित्यिकाची नाही आहे. विषय हा जरी असेल तरी सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या देशामध्ये आपण संविधान संस्कृती रुजवायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की या देशाचा इतिहास असा सांगतो की गेली हजारो वर्ष या देशाच्या संस्कृतीनं आमच्या लोकांना या देशातलं शिक्षण, या शिक्षणापासून आम्हाला वंचित केलं होतं. या देशातल्या नोकऱ्या, ज्या बेसुमार नोकऱ्या होत्या, त्याच्यापासून आम्हाला वंचित केलं होतं. या देशातली जी संपत्ती आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित केलं होतं. या देशातली जी जमीन आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित केलं होतं. एवढंच नव्हे तर निसर्गानं निर्माण केलेलं जे पाणी आहे त्याच्यापासूनही आम्हाला दूर ठेवलेलं होतं. हा या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि मग आम्हाला या देशात शिक्षण कोणी उपलब्ध करून दिलं, आम्हाला या देशात नोकऱ्या कोणी उपलब्ध करून दिल्या, आम्ही आज जे जीवन जगतोय, चांगलं अन्न खातोय, चांगले कपडे घालतोय, नोकऱ्या करतोय, हे कोण उपलब्ध करून दिल्या? तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहून ठेवलं आहे, भारतीय राज्यघटना लिहून ठेवली आहे, त्याच्यामुळे हा प्रचंड बदल आपल्यामध्ये आलेला आहे. आज आपण एक चांगलं जीवन जगतोय, हे फक्त भारतीय संविधानाच्या बदौलत आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, या विषयामध्ये साहित्यिकांची जबाबदारी असा शब्द वापरलेला आहे संयोजकांनी. साहित्यिकांची जबाबदारी प्रचंड आहे, मी असं मानतो. मागे कुठली तरी एक निवडणूक होती, त्यावेळेस मला आठवतं सर की कोणीतरी आपल्या घोषणापत्रांमध्ये मनोहर सरांच्याच ओळी लिहिल्या होत्या. म्हणजे त्यांना राजकारणी लोकांना सुद्धा साहित्यिकांचा आश्रय घ्यावा लागतो. मनोहर सरांच्या ओळी त्या लिहिल्या होत्या, फार अजरामर आहेत, की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदर्व पीक आम्ही आसुवावर काढलेले आहे. म्हणजे आज आम्ही जे आमच्यात बदल दिसतोय, आमच्या अपार कष्टाने आम्ही मिळवलेला आहे. तर या कवितेतल्या ओळी मनोहर सरांच्या त्यांना वापराव्या वाटल्या. याचा अर्थ साहित्यिकांच्या लेखणीला फार जबरदस्त किंमत आहे. एकदा जनरल परवेज मुशर्रफ आपल्या देशात आले होते आणि आग्र्याला त्यांची त्या काळच्या प्राईम मिनिस्टरशी बैठक झाली होती. त्यावेळेस मला आठवतं की आग्र्यामध्ये मोठमोठे पोस्टर लागले होते. मी वाचलं, मी आग्र्याला गेलो नाही, पण वर्तमानपत्रात मी वाचलं की असे मोठमोठे पोस्टर लागले होते. आणि आपल्या भारतातला एक शायर आहे बशीर बद्र, त्या बशीर बद्रच्या 2 ओळी त्या पोस्टरवर लिहिलेल्या होत्या. या भेटीच्या वेळेस जनरल परवेज मुशर्रफ आणि त्यावेळेचा पंतप्रधान, आपल्या देशाचा पंतप्रधान हा शब्द वापरणं चूक आहे, कारण पंत या शब्दात ब्राह्मणाचा वास आहे, की ब्राह्मणच माणूस प्राईम मिनिस्टर होऊ शकतो, म्हणून त्यांनी पंतप्रधान हा शब्द लावला आहे. आपण प्रधानमंत्री म्हणायला पाहिजे, पंतप्रधान म्हणायला नको, प्रधानमंत्री. त्यावेळेचा जो प्रधानमंत्री होता त्याच्या आणि जनरल परवेज मुशर्रफचे पाकिस्तानचा लष्करशाह त्यांची ज्यावेळेस भेट झाली आग्र्याला, त्यावेळेस एका या कवीच्या ओळी सगळीकडे लागलेल्या होत्या आग्रा शहरात. कोणत्या ओळी होत्या त्या? फार सुंदर ओळी आहे मित्रांनो. बशीर बद्र असं म्हणतो की दुश्मनी जमकर करो मगर ये गुंजाइश रहे,
दुश्मनी जमकर करो मगर ये गुंजाइश रहे कि जब कभी दोस्त बने तो शर्मिंदा ना होना पड़े, जब कभी दोस्त बने तो शर्मिंदा ना होणं पडे. पण तुमची दुश्मनी आहे ठीक आहे, पण आता तुम्ही दोस्तीचा हात समोर केलाय तर आता दोस्ती निभवा असा संदेश बशीर बद्रला द्यायचा आहे. म्हणजे कवीच्या लेखणीमध्ये किती सामर्थ्य आहे हे याच्यावरून लक्षात येईल. मित्रांनो, आणखी काही कवीच्या ओळींचा मला म्हणजे या ठिकाणी उदाहरण द्यायचा मोह होतो, कारण साहित्यिकाची जबाबदारी हा शब्द वापरलेला आहे. की अवतार सिंग पाश नावाचा कवी आहे पंजाबमध्ये, त्याची अतिरेक्याने गोळ्या घालून हत्या केली. त्याच्या फारच सुंदर ओळी आहे, मला फार आवडतात त्या अवतार सिंग पाशच्या. तो असं म्हणतो की बा सबसे खतरनाक नहीं होता, सबसे खतरनाक नहीं होता पुलिस की लाठी खाना, सबसे खतरनाक नहीं होता पुलिस की लाठी खाना, सबसे खतरनाक नहीं होता जेल में जाना, सबसे खतरनाक होता है घर से चुपचाप ऑफिस जाना और ऑफिस से चुपचाप घर आना, सबसे खतरनाक होता है. म्हणजे तुम्ही या आजूबाजूची विषमता पाहता, दलितांवर बहुजनावर होणारे अन्याय पाहता आणि तरी तुम्ही चूप राहता, ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे असा अवतार सिंग पाश म्हणतो. एक गोरख पांडे नावाचा कवी आहे. आता पुस्तक मेला भरला होता तर इथे नागपूरला कस्तुरचंद पार्कवर शेवटच्या दिवशी मी गेलो आणि मी विचारलं एक हिंदी बुक स्टॉलवर, तर त्याला म्हटलं बा मला कोणताच नाही काय गोरख पांडे नावाचा कवी पाहिजे. तर तो म्हणाला आहे. मी म्हटलं इथे आलं तर मला सार्थक झालं या कस्तुरचंद पार्कवर. तर त्याचा मला समयिका पहिया नावाचा कविता संग्रह तिथे मिळाला. त्याच्यात इतकं 2-3 कविता एवढ्या सुंदर आहे. एका कवितेत तो असं म्हणतो, गोरख पांडे त्यानं आत्महत्या केली. कवी लोक फार संवेदनशील असतात, हळवे असतात, तर त्यानं आत्महत्या केली गोरख पांडेनी. तर तो असं म्हणतो की वे डरते है, गोरख पांडे असं म्हणतो की वे डरते है. वो क्यों डरते है? वे म्हणजे कोण? की बा या देशातले भांडवलदार, या देशातले कारखानदार, या देशातले प्रस्थापित, या देशातले सगळे श्रीमंत लोक वगैरे. तर तो असं म्हणतो गोरख पांडे की वे डरते हैं. क्यों डरते हैं? जबकि उनके पास पुलिस है, जबकि उनके पास कोर्ट है, जबकि उनके पास फौज है, तो भी वो डरते हैं. तो गोरख पांडे पुढे असं म्हणतो कि वे डरते हैं इसलिए कि ये जो निहत्ते लोग हैं, हे जे गरीब लोक आहेत ना, मजूर आहे, शेतमजूर आहे, विस्थापित आहे, नाहीरे वर्ग आहे, हे जे गरीब लोक आहेत त्याच्याविषयी म्हणतो. वे डरते हैं कि ये जो निहत्ते लोग हैं वे लोग एक दिन इनसे डरना छोड़ देंगे. वे इसलिए डरते हैं कि ये जो निहत्ते लोग हैं ये इनसे डरना छोड़ देंगे. म्हणजे ज्या दिवशी मित्रांनो आपण हे जे भांडवलदार आहे मोठे मोठे, वामनदादा कर्डकने म्हटलंय की सांगा टाटा बाटा आमचा वाटा कुठं आहे र. वामनदादा कर्डक म्हणतात की टाटा बाटाला म्हणतात या देशातल्या उद्योगपतींना की आमचा वाटा कुठं आहे, ही संपत्ती, ह्या बिल्डिंग, या शेतीमधून जे उत्पादन आम्ही काढतो, संपत्ती निर्माण करतो, खाणीमध्ये आम्ही जे संपत्ती निर्माण करतो, मजूर घाम गाळून संपत्ती निर्माण करतो, आणि त्या संपत्तीचा आमचा वाटा नाही आहे. त्या संपत्तीत टाटाचा वाटा आहे, त्या संपत्तीत बिर्लाचा वाटा आहे, त्या संपत्तीत अंबानीचा वाटा आहे. मग आमचा वाटा कुठं आहे? वामनदादा कर्डक असं विचारतात. आणि म्हणून गोरख पांडे असं म्हणतो कि वे इसलिए डरते हैं कि ये जो गरीब लोग हैं, ये नियत के लोग हैं, ये इनसे डरना बंद कर देंगे. म्हणजे या उद्योगपती टाटा बिर्लाला घाबरणं ज्या दिवशी बंद कर, हे एक दिवस बंद करणार आहे आणि म्हणून ते गरीब लोकांना घाबरतात. मला सांगायचं आहे मित्रांनो की ही साहित्यिकांमध्ये ही ताकद असते, कवी लोकांमध्ये ही ताकद असते, लेखकांमध्ये ही ताकद असते की ते लोकांचं मन चेतू शकतात. आणि म्हणून यशवंत मनोहर सरांनी जो शब्द वापरलेला आहे संविधान संस्कृती, किंवा आपण लोकांनी संयोजकांनी हा जो इथे शब्द वापरलेला आहे की संविधानिक नैतिकता, ही नैतिकता जर रुजवायची असेल तर साहित्यिकाची आणि तुमची आमची सगळ्यांची फार मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 26 जानेवारी 1950ला हे भारतीय संविधान आम्ही लोकांना समर्पित करत आहोत, भारतीय जनतेला. परंतु या देशातल्या राजकारण्यांनी
जे सत्तेवर आहेत त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की या देशात आता आपण राजकीय लोकशाहीमध्ये पदार्पण करत आहोत 26 जानेवारी 1950 पण राजकीय लोकशाही तेव्हा यशस्वी होईल जेव्हा या देशात आर्थिक लोकशाही येईल. राजकीय लोकशाही तेव्हा यशस्वी होईल जेव्हा या देशात सामाजिक लोकशाही येईल. परंतु मित्रांनो, आपण असं पाहतोय की या देशात राजकीय लोकशाही आहे, सामाजिक लोकशाही गैरहजर आहे. मित्रांनो, आपल्या देशात राजकीय लोकशाही आहे, आर्थिक लोकशाही गैरहजर आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की जोपर्यंत या देशात आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही येणार नाही राजकीय लोकशाही सोबत, तर एक दिवस हे गांजलेले आणि पिडलेले लोक, बाबासाहेबांचे शब्द आहेत, हे गांजलेले पिडलेले गरीब लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे लोकशाही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला कुठल्याही इतर पर्यायाचा स्वीकार करण्यापेक्षा जे असंविधानिक पर्याय आहे तर संविधानाची जे संविधानात जे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे जे पायाभरणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. संविधानाचा उद्देशच आहे मित्रांनो की या देशामध्ये समतामूलक समाज निर्मिती करणे, हा संविधानाचा उद्देश आहे, भारतीय संविधानाचा. आणि हा उद्देश जर सफल करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक इशारा दिलेला होता. कोणता इशारा होता तो? की तुम्ही जर एका काखेमध्ये भारतीय संविधान घ्याल आणि दुसऱ्या काखेमध्ये जर मनुस्मृती ठेवाल तर या देशातली लोकशाही यशस्वी होणार नाही. एका काखेमध्ये तुम्ही भारतीय संविधान, एका काखेमध्ये जर मनुस्मृती ठेवाल तर या देशातली लोकशाही यशस्वी होणार नाही. म्हणून एकदा दयाचा ग्रुप होतं, एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं सर की एका साहित्य संमेलनात बोलले होते, दयासाहेब ग्रुप होते, फार सुंदर वाक्य होतं ते, माझ्या लक्षात आलं, तुम्हाला सांगतो. तर दयासाहेब ग्रुप होते असं म्हणाले होते की या देशामध्ये राज्य भीमस्मृतीचं आहे. राज्य हे भीमस्मृतीचं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं राज्यघटना, राज्य हे भीमस्मृतीचं आहे आणि अंमल मात्र मनुस्मृतीचा आहे. अंमल या देशात कशाचा आहे? मनुस्मृतीचा आहे. काय पाहतो आपण आज की आपल्या देशामध्ये आपल्या भारत सरकारचं जेवढं बजेट असेल, संपूर्ण वर्षाचं बजेट, त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती आपल्या देशातल्या मंदिरात गोळा होते. मंदिरात आपल्याला विश्वास बसणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त. आपल्या देशात 2 कोटी मंदिर आहेत, 2 कोटी संपूर्ण देशात, आणि त्याच्यात एवढी संपत्ती गोळा होते की ते आपल्या देशाच्या बजेटपेक्षा जास्त त्या संपत्ती गोळा होते. आणि त्याच्यावर कोणाचा अधिकार आहे? त्या संपत्तीवर पुजाऱ्याचा अधिकार आहे. आणि पुजारी कोण आहेत? तर या देशातले ब्राह्मण आहेत. या देशातला उच्चवर्णीय पुजारी मंदिरातल्या. बहुजन समाज हा आपल्या कष्टाने जी संपत्ती गोळा करतो, मंदिराच्या तिजोरीत टाकतो आणि त्याच्यावर डल्ला मारतो ब्राह्मण पुजारी. आणि म्हणून पंजाबराव देशमुखाने एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं की बाबा हे सगळी मंदिरं जी आपल्या देशातली 2 कोटी ही आपल्या सरकारने आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. देवस्थान बिल आणलेलं होतं, परंतु ते बिल काही सक्सेस होऊ दिलं नाही. या देशात ते बिल आणून पाडलं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जोपर्यंत मंदिर आहेत, जोपर्यंत पुरोहित आहेत, जोपर्यंत हा मनुवाद आहे, जोपर्यंत हा ब्राह्मणवाद आहे, जोपर्यंत मनुस्मृतीच्या विचाराचे लोक या देशात आहे, तोपर्यंत भारतीय राज्यघटनेचा हे वारंवार पराभव करतील. आणि एकीकडे भारतीय राज्यघटनेची समीक्षा करण्याचा विचार मांडतील आणि दुसरीकडे भारतीय राज्यघटनेला हात न लावता येईल. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेला हात न लावताही ते मनुस्मृतीचा विचार आचरणात आणतील. कारण आपण असं पाहतो आहे की हे जागतिकीकरण, उदारीकरण हे जे आहे, हे जागतिकीकरण आपल्या देशात ब्राह्मणवादाच्या हातात हात मिसळून इथं वाटचाल करत आहे आपल्या देशात. आणि हा एक प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराचा पराभव आहे. आणि एक प्रकारे हा भारतीय संविधानाचा पराभव करतात हे लोक, असं मला वाटतं. मित्रांनो, एक सुभाषित असं आहे की साहित्यामुळे समाज घडत असतो
साहित्यिक समाजाची वैचारिकता आणि मानसिकता घडवत असतो. आणि म्हणून लेखक आणि कलावंत आणि बुद्धिजीवी वर्ग यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे की आपण समाजाची मानसिकता तयार करणं. आपण एकीकडे असं पाहतो की आपल्याकडे मीडिया नाही आहे, प्रिंट मीडिया नाही आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही. एक मुंबईवरून चालू असलेलं दैनिक सम्राट नावाचं एक दैनिक जर सोडलं तर आपल्याकडे दैनिक नाही, आपलं म्हणावं असं हे आपल्या बातम्या देणार. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या पातळीवर विचार करावा लागणार आहे की मीडियावर आपली पकड असणं, म्हणजे आपले दैनिक असणं, आपलं टी व्ही चॅनल असणं, आपले मासिक असणं, आपले त्रैमासिक असणं, हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण संविधानाचा विजय, संविधान दिवस, आजचा दिवस हा साजरा करू शकणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी जातीभेद निर्मूलन या ग्रंथात एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या देशातली जर जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर केवळ सहभोजने करून, म्हणजे एकत्र जेवायचं सगळ्यांनी, त्याने जातीयता नष्ट होणार नाही. किंवा इंटरकास्ट मॅरेज करून, आंतरजातीय विवाह करून जातीयता नष्ट होणार नाही. तर हा जातीभेदाचा किंवा विषमतेचा विचार ज्या ग्रंथात आहे, मग तो मनुस्मृती नावाचा ग्रंथ असेल, तो भगवद्गीता नावाचा ग्रंथ असेल, किंवा इतरही तुलसी रामायण सारखे ग्रंथ असतील, मत्स्य पुराण सारखा ग्रंथ असेल, विष्णू स्मृती नावाचा ग्रंथ असेल, तर बाबासाहेबांनी असं सांगितलं की जे धर्मग्रंथ या विषमतेचा, सामाजिक विषमतेचा पुरस्कार करतात, त्या धर्मग्रंथावरच हल्ला व्हायला पाहिजे, प्रहार व्हायला पाहिजे. त्या विचाराला कसं नष्ट करता येईल असा आपण प्रयत्न करायला पाहिजे. दुसरीकडे आपण असं पाहतोय की या देशामध्ये अगोदर ज्या लोकांची सत्ता होती भारतावर, त्या लोकांनी पद्धतशीरपणे असा प्रयत्न केला होता. NCERT नावाची एक संस्था आहे भारत सरकार, NCERT, त्याने एक अभ्यासक्रमच तयार केला होता. आणि त्यांची एक विद्याभारती RSS वाल्यांची एक संस्था आहे विद्याभारती नावाची, त्यांच्या 18,000 शाळा आहेत, 18,000, आणि त्याच्यामध्ये जवळपास 30 लाख मुलं शिकत आहेत, विद्यार्थी शिकत आहेत. राजस्थान, MP, गुजरातमध्ये या शाळा आहेत, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात. त्याच्यामध्ये इतका विषारी अभ्यासक्रम त्यांनी लागू केलेला होता 8व्या वर्गापासून की त्या NCERTने जी अभ्यासक्रम ठेवलेला होता त्याच्यात असं लिहिलेलं आहे की हेडगेवार सुद्धा या देशाचे महापुरुष आहे. हेडगेवार, ज्याचं नाव कोणी ऐकलेलं नाही, RSSचा संस्थापक, तो सुद्धा देशभक्त आहे. त्याने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेला हेडगेवारने. आणि बाबरी मस्जिद वगैरे काय बाबरी मस्जिद नाही, ते राम मंदिरच आहे. अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम त्या लोकांनी NCERT या संस्थेने म्हणजे निर्माण केला होता. आणि या विद्याभारती या संस्थेने त्याची अंमलबजावणी पण सुरू केलेली होती. आणि म्हणून हे षडयंत्र ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस लोकांनी प्रचंड त्याला विरोध केला. तर मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की साहित्यिकांची जबाबदारी आहे की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची प्रतिक्रांती किंवा प्रतिक्रांतिकारक विचार मांडण्याचा प्रयत्न या देशात होतो, त्याच्या वेळेस आपण तो प्रयत्न आणून टाकला पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेबांनी जे भारतीय संविधान लिहिलं ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ते भारतीय संविधान हे बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानावरच आधारित आहे. ही गोष्ट आपण कायम नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की बुद्ध धर्माला ते विसरले नाही. कारण समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जी मूल्य आहे, ही मूल्य फक्त बुद्ध धर्मात आहे आणि त्याच्यावरच भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे. जर आपण संपूर्ण जगाची लोकसंख्या पकडली, आपल्या संपूर्ण जगाची लोकसंख्या असं म्हणतात की 600 करोड पर्यंत आहे, 600 कोटी संपूर्ण जगाची लोकसंख्या. तर त्याच्यापैकी 200 कोटी लोक संपूर्ण जगात हे बुद्धधर्मी आहेत. 200 कोटी लोक म्हणजे इंडोनेशिया, चायना, जपान, श्रीलंका आणि भारतात सुद्धा, बरं, आणि इतर देशात, जापान आपल्या जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये सुद्धा बुद्ध धर्मी आहे.
पण ज्या राष्ट्राने संपूर्ण बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आपण असं पाहतो की संपूर्ण जगात तेच राष्ट्र सुखी आहेत, ते राष्ट्र सुखी आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस नेल्सन मंडेला आपल्या देशात आले होते आणि त्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा भारतीय संविधानाची प्रत किंवा भारतीय संविधानाचं पुस्तक त्यांच्या हाती ठेवलं, त्यावेळेस त्यांनी प्रचंड तारीफ केली नेल्सन मंडेला की बा हे भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात उत्कृष्ट असं लिखित संविधान आहे. लिखित ही राज्यघटना सगळ्यात जगामध्ये जेवढे संविधान आहे प्रत्येक देशाच्या राज्यघटना सगळ्यात उत्कृष्ट असं नेल्सन मंडेलाने तारीफ केली आहे. आणि मित्रांनो, मला इथं सांगण्याचा मोह होतो की पाकिस्तानला राज्यघटना नसल्यामुळे इतकी सुंदर पाकिस्तान हा देश वारंवार लष्करी सेनापतीच्या ताब्यात गेलेला आहे, हुकुमशहाच्या ताब्यात गेलेला आहे. रशियासारखी एक महाशक्ती, एक बलाढ्य देश, अमेरिकेला फाईट करणारा, आज त्याचे तुकडे झाले. त्याचं कारण एकच की जो भारतीय संविधानाचा जो विचार आहे तसा विचार मानणार आहे तिथे कोणी नव्हते. तिथं विचारवंत तयार झाले. लेनिन असेल, स्टॅलिन असेल, हे विचारवंतच होते, राज्यकर्ते होते, लेखक होते, विचारवंत होते. परंतु रशियन क्रांती सुद्धा यशस्वी झालेली नाही. आणि आज आपण असं पाहतोय की आपल्या देशात आणीबाणी आली, आपल्या देशात अनेक संकट आले, प्रतिक्रांतीवादी भाजपासारखं सरकार आलं, तरी भारतीय संविधान इतकं उत्कृष्ट आहे की भारतीय संविधानाने त्यांचे जे उद्देश होते की या देशात प्रतिक्रांती करायची, या देशात विषमता आणायची, या देशात पुन्हा मनुस्मृतीचं राज्य आणायचं, हे जर ही गोष्ट विफल करण्याचं काम जर कोणी केलं असेल, ते कोणी एका याने व्यक्तीनं केलं नाही, तर ते फक्त भारतीय संविधानाने आणि भारतीय संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून या देशातला जो दैववाद आहे, या देशातली जी सरंजामी मनोवृत्ती आहे, या देशातली जी जातीव्यवस्था आहे, की या देशातली जी वर्णव्यवस्था आहे आणि त्याच्यावर आधारित जी मानसिकता आहे, ही जर नष्ट करायची असेल तर या देशामध्ये संविधानिक नैतिकता आणि संविधान संस्कृती राबवल्याशिवाय अन्य पर्याय नाही. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं मित्रांनो की संविधानिक नैतिकता ही या देशाच्या विकासासाठी आणि या देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी आवश्यक आहे. आणि ही संपूर्ण जबाबदारी केवळ कवी लेखकाची आणि साहित्यिकाची नाही, तर तुमची आमची देखील आहे असं मला वाटतं. आपण सगळे डॉक्टर यशवंत मनोहर सरांचं व्याख्यान ऐकायला आतुर झालेले आहात, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आपण मला बोलवलं आणि शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद हिंगोले सर. भारतीय नागरिकांमध्ये संविधानिक नैतिकता रुजविण्यात साहित्यिकांची जबाबदारी काल, आज आणि उद्या या विषयावर आपण विस्तारानं जे बोललात आणि ती नैतिकता रुजविण्याची जबाबदारी निवड साहित्यिकांची नाही तर ती आपली आहे हेही सांगितलं. सोबतच नेल्सन मंडेलाला सुद्धा इथे त्यांची आठवण केली, ज्यांनी म्हटलं होतं की भारतीय संविधान हे उत्कृष्ट आहे. आपल्यालाही कदाचित माहिती असेल, स्वामी करपात्री महाराज यांनीही म्हटलं होतं भारताचं संविधान उत्कृष्ट आहे, पण करता काय, एका अस्पृश्यानं लिहिली ना. गंमत अशी आहे की घटनाकार कोण, अस्पृश्य जातीचा होता ना, तिथेच तर घोडं पेन खात आहे. आणि हे तिथल्या ब्राह्मणवाद्याला पटून नाही राहिलं, म्हणून संविधानाच्या नावावर मनवाद चालू आहे. आणि आजही आमच्या देशातले खासदार लोक घटनेलाही कधी हात लावत नाही. आमच्या एरियाच्या खासदारांनी प्रामाणिकपणे सांगितलं होतं, तुमच्या इकडचे खासदार काय सांगतात माहित नाही, आमच्या खासदारांनी सांगितलं होतं की मी घटनाच वाचली नाही म्हणून. असो, जोपर्यंत खासदार, आमदार आणि सामान्य नागरिक सुद्धा संविधान वाचणार नाही, समजून घेणार नाही, तोपर्यंत खरं काही दिसत नाही. कडकडीची विनंती आहे की नागरिकांनी जरी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कोणतंही पुस्तक वाचलं नाही तरी निदान एक तरी पुस्तक वाचावं, भारतीय संविधान वाचून पाहावं. यामध्ये तुमच्या साऱ्या प्रश्नाची उत्तरे आहेत असा माझा आत्मविश्वास आहे, पक्का विश्वास आहे. कारण हे आमचं संविधान असं कोणाला सांगत नाही तू देव मानत नसेल तर तू देव मान, अशी सक्ती करत नाही. तू धर्म मानत नसेल तर तू धर्म मान, असं मानत नाही. जो माणूस धर्म मानतो त्याला असं म्हणत नाही तू धर्म सोड. ही संविधान
सगळ्यासाठी आहे, धर्म निरपेक्ष आहे. या संविधानाचं आपण वाचन करावं, कृतीमध्ये आणावं. कारण संविधानामध्ये जसे आमचे अधिकार आहेत तसे कर्तव्यही आहेत. ते कर्तव्य कधी आम्ही जाणलो नाही. कारण विज्ञानवाद वाढीस लावणे हे आमचं परम कर्तव्य आहे. ते प्रत्येक नागरिकानं बजावलं पाहिजे. पण असं आम्ही करत नाही, शासनकर्तेही करत नाही, प्रशासनातलेही लोक कामचुकारपणा करतात. म्हणून हे सगळं आम्हाला प्रश्न आमच्या नजरेसमोर दिसतात. बंधूंनो, कळकळीची विनंती आहे, संविधान विकत घ्या, फुकट वाचण्याच्या गोष्टी सोडा आणि वाचन करा आणि आपली वाटचाल करा. सगळे प्रश्न त्याची उत्तरे तिथे मिळतील. धन्यवाद. मी आता या ठिकाणी पाचारण करतो. आपले माननीय नियोजित पाहुणे प्रभाकरजी पावडे काही आलेत नाही, ते बहुधा उशिरा येतील, होऊ शकते. आयुष्यमान मोरेश्वर मेश्राम यांना इथे पाचारण करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.